Hello students, am I audible? So I think that I'm audible to all of you. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Okay, now just mute your sound. Yes, sir. Okay, mute your sound. So I will continue the discussion. Okay, so in the last lecture already we have discussed in detail about the Fagen's rule. What is the exact Fagen's rule and what are the different Fagen's rules which has suggested by the Fagen. So I think that there are three rules that we have discussed in the last lecture. Again, we have seen some applications of the Fagen's rule. So how the Fagen's rule or how whatever the rules which are suggested by the Fagen is useful to just study the inorganic compounds or to study the properties of the inorganic compound. तर ऍक्च्युअली फॅजन्सचे आपण 3 रूल बघितले. त्याच्या अगोदर त्याचं इंट्रोडक्शन पोर्शन बघितलं की फॅजन्सला ते रूल कसे सुचले, कशावरून त्यानं त्या सगळ्या गोष्टी मांडल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण बघितलं की कुठले कुठले 3 रूल आहेत फॅजन. वन रूल इज अबाउट द कॅटायन, साइज अँड चार्ज ऑफ द कॅटायन. Second rule is about the anion, size and the charge of the anion. And the third rule is about the electronic configuration, type of the electronic configuration of the cation. म्हणजेच काय, जो कॅटायन इन्व्हॉल्व झाला इन द फॉर्मेशन ऑफ द आयोनिक कंपाऊंड, त्याच्यातला जो कॅटायन आहे त्या कॅटायनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठल्या पद्धतीचं आहे. वेदर दिस कॅटायन हॅव 18 type of the electronic configuration or the 8 electronic type of the configuration. 8 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे का 18 इलेक्ट्रॉन टाइप ऑफ द कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यावरून मग आपण काय केलं परत कुठला कंपाऊंड हा जास्त आयोनिक असेल आणि कुठला कंपाऊंड हा कमी आयोनिक असेल तर त्याविषयी आपण स्टडी केलं. ठीक आहे. See, now here on the screen also you can see there are number of applications just we have given, and these applications are represented to the Huygens rule. तर हे सगळे applications Huygens rule ला रिप्रेझेंट करतायत. कारण ह्या ऍप्लिकेशन मधला प्रत्येक पॉइंट जो आहे तर तो प्रत्येक पॉइंट काय की Huygens रूल कसा फॉलो होतो हे सांगतायत, किंवा हाऊ दीज पर्टिक्युलर रूल ऍप्लिकेशन्स आर फॉलोइंग द Huygens रूल. सो दॅट वी हॅव डिस्कस्ड इन द लास्ट लेक्चर. आय थिंक दॅट हे सगळं आपण बघितलेलं आहे. मला वाटतं शेवटचं एक ऍप्लिकेशन फक्त याच्यात राहिलं होतं. दॅट इज द डिकम्पोजिशन टेम्परेचर ऑफ द मेटॅलिक कार्बोनेट्स. डिकम्पोजिशन टेम्परेचर ऑफ द मेटॅलिक कार्बोनेट. तर हे जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन आपल्याला मला वाटतं शिकायचं होतं, ते थोडंसं स्टडी करायचं आपण राहिलेलं. तर ते थोडंसं बघूया आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता डिकम्पोजिशन टेम्परेचर ऑफ मेटॅलिक कार्बोनेट्स म्हणजे काय. मेटॅलिक कार्बोनेट्स म्हणजे पहिलं काय की वन मेटल और मेटल आयन्स आर कनेक्टेड विथ कार्बोनेट ग्रुप. मेटल आयन आणि कार्बोनेट ग्रुपचं कनेक्शन आहे किंवा त्या दोघांची रिएक्शन झालेली आणि त्याच्यामधून जे कंपाऊंड तयार होतात ते मेटल कार्बोनेट्स आहेत. म्हणजे जस्ट लाईक आय हॅव जस्ट गिव्हन हिअर द बेरिलियम कार्बोनेट, calcium carbonate, strontium carbonate, barium carbonate, all these are the metallic carbonates. All these are the metallic carbonates. So now decomposition temperature of these metallic carbonates are also studied, or it can be also studied with the help of the Huygens rule. म्हणजे जे काही मेटॅलिक कार्बोनेट्स आहेत त्याचे जे काही डिकम्पोजिशन टेम्परेचर्स आहेत तर ते डिकम्पोजिशन टेम्परेचर असे का आहेत किंवा एकाचं कमी आहे दुसऱ्याचं जास्त का आहे तर त्याचं रिझन आपण Huygens rule न देऊ शकतो. We could give the what we can say that we could give the reasons for the specific type of the decomposition temperature of the specific metallic carbonate, and this reason that we can give with the help of the Huygens rule. तर Huygens rule च्या सहाय्याने आपण हे जे काही सगळे रिझन्स आहेत तर ते रिझन्स जनरली देऊ शकतो. ठीक आहे. तर ऍक्च्युअली काय रिझन आहे ते बघूया. की आता एक स्टेटमेंट Huygens rule डिकम्पोजिशन टेम्परेचरच्या संदर्भात मांडले तर ते काय की बघा, ग्रेटर पोलरायझिंग पॉवर, ग्रेटर दी पोलरायझिंग पॉवर काय असेल की लोअर दी डिकम्पोजिशन टेम्परेचर ऑफ दी मेटॅलिक कार्बोनेट्स. आता कोणाची पोलरायझिंग पॉवर हा पण महत्वाचा आहे. ग्रेटर दी पोलरायझिंग पॉवर ऑफ दी कॅटायन इन्व्हॉल्व इन द मेटॅलिक कार्बोनेट. ग्रेटर द decomposition temperature, greater the polarizing power of the cation involved in the metallic carbonate. आता याच्यामध्ये कॅटायन कुठले कुठले दो, याच्यामध्ये Be2+ आहे, Ca2+ आहे, Sr2+ आहे, Ba2+ आहे. सो these are the 4 cations and they are involved in the formation of the different types of the carbonates. In the formation of the different types of the carbonates. ठीक आहे. हे 4 प्रकारचे जनरली काय की कॅटायन्स आहेत. लक्षात आलं. फर्स्ट वन इज बेरिलियम, सेकंड वन इज कॅल्शियम, थर्ड वन इज स्ट्रॉन्सियम, अँड द लास्ट वन इज बेरियम.
So these are the 4 cations involved in the formation of the metal carbonates. आणि मग हे जे कॅटायन्स आहेत तर त्या कॅटायनची पोलरायझिंग पॉवर जे आहे ना त्याच्यावरती ऍक्च्युअली कॅटायन ते जो कंपाऊंड बनलेला आहे मेटल कार्बोनेट तर त्याचं डिकम्पोजिशन टेम्परेचर डिपेंड आहे. ओके, काय सांगितलं रूल बघा, ग्रेटर द पोलरायझिंग पॉवर ऑफ द कॅटायन लोअर द डिकम्पोजिशन टेम्परेचर ऑफ द मेटॅलिक कार्बोनेट्स. मेटॅलिक कार्बोनेट म्हणजे जो कॅटायन इन्व्हॉल्व होऊन जो कार्बोनेट तयार झालाय कंपाऊंड तर त्याचं टेम्परेचर कमी असणार आहे डिकम्पोजिशन टेम्परेचर. आता हाऊ इट इज दॅट वी विल स्टडी हिअर. ओके, तर बेरिलियम हा कुठं आहे हो इन द पिरियोडिक टेबल. when we go to the beryllium, so beryllium it is present in the सेकंड ए ग्रुप. तर म्हणजे एस ब्लॉक जो आहे तुमचा तर एस ब्लॉक मध्ये जो सेकंड ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये बेरिलियम आहे ना एकदम वरती आहे, त्यामुळे बेरिलियमची साईज ही लहान आहे. सो मीन्स ऍज यू गो फ्रॉम बेरिलियम टू द बेरियम सो द साईज विल बी इन्क्रीजेस ऍज लाईक दिस. ओके, अशा पद्धतीने साईज काय होईल की थोडी थोडी वाढत जाणार आहे. हे कॅल्शियम असेल आणि हे स्ट्रॉन्सियम असेल. म्हणजेच काय फ्रॉम बेरियम हिअर इज अ बेरियम अँड हिअर इज काय असेल सॉरी इथं बेरिलियम असेल बेरिलियम बी, इथं बेरिलियम असेल बी आणि शेवटी जो असणार आहे तो काय असणार आहे बी असणार आहे बी ए दॅट इज बेरियम. म्हणजे फ्रॉम बेरिलियम टू द बेरियम काय की साईज ऑफ द कॅटायन इज इन्क्रीजिंग. कॅटायनची साईज हे वाढत 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 जाते बरोबर. आणि आपल्याला माहिती की कॅटायनची जर साईज वाढली तर पोलरायझिंग पॉवर कमी होते. म्हणजेच काय की जेवढी कॅटायनची साईज लहान असेल तेवढी पोलरायझिंग पॉवर काय असणार आहे जास्त असणार. मग मला सांगा या 4 कंपाऊंड मध्ये कुठल्या कॅटायनची पोलरायझिंग पॉवर जास्त असेल तर बेरिलियम. म्हणजेच काय हो ग्रेटर पोलरायझिंग पॉवर इज इन द बेरिलियम. तर बेरिलियम मध्ये बेरिलियमची जी पोलरायझिंग पॉवर आहे ती काय आहे जास्त असणार आहे. आणि बेरिलियमची पोलरायझिंग पॉवर जर जास्त असेल तर काय होणार आहे तिथं पोलरायझेशन होणार आहे. म्हणजे बेरिलियम काय करणार कार्बोनेट वरची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती अशी स्वतःकडे ओढून घेणार. आणि कार्बोनेट वरची जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी ओढून घेतली तर काय होईल इलेक्ट्रॉन डेन्सिटी विल इन्क्रीज इन बिटवीन दिस टू. या भागामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार आहे वाढणार आहे बेरिलियम आणि कार्बोनेटच्या मध्ये. म्हणजेच काय हे कोव्हॅलंट सारखं थोडं कॅरेक्टर झालं. कारण कोव्हॅलंट कंपाऊंड मध्ये काय इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोर इन बिटवीन द काय असेल इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोर इन बिटवीन द 2 आयन्स. वन म्हणजे निगेटिव्ह आयन, सेकंड वन इज अ पॉझिटिव्ह आयन. या दोघा आयनच्या मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते कोव्हॅलंट कॅरेक्टर मध्ये बरोबर. आता जनरली मग इथं काय झालं मग बघा हा जो कंपाऊंड हा तो मोर कोव्हॅलंट झाला म्हणजे याचं डिकम्पोजिशन टेम्परेचर काय असणार आहे कमी असणार आहे. का तर कोव्हॅलंट कंपाऊंडचे मेल्टिंग पॉईंट हे ऑलरेडी कमी आहे, ते लो टेम्परेचरला डिकम्पोज होतात पटकन बरोबर. आणि मग बेरियमचं डिकम्पोजिशन टेम्परेचर काय असणार आहे जास्त असणार आहे. म्हणून तुम्हाला इथं जो ट्रेंड दिसतो बघा ट्रेंड कसा आहे बघा. इफ यू जस्ट लुक ॲट द ट्रेंड ऑफ दिस पर्टिक्युलर कंपाऊंड डिकम्पोजिशन टेम्परेचरचा ट्रेंड आहे बघा. डिकम्पोजिशन टेम्परेचरचा ट्रेंड आहे तर तो कसा आहे डिकम्पोजिशन टेम्परेचर इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू द राईट. लेफ्ट कडून राईट कडे डिकम्पोजिशन टेम्परेचर वाढत जाते. का तर पोलरायझिंग पॉवर जी आहे ती काय होते कमी 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 होत जाते पुढे जाईल तसं. लक्षात आलं का मी काय सांगतो बघा. बेरिलियमची पोलरायझिंग पॉवर जास्त आहे का तर बेरिलियम आयन जो आहे कॅटायन त्याची साईज कमी आहे त्यामुळे तो अगदी जवळ जातो कार्बोनेटच्या आणि त्याच्यावरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ओढून घेतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथं पोलरायझेशन जास्त होतं आणि पोलरायझेशन जास्त झालं म्हणजेच काय हो कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढलं. कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढलं म्हणजे काय हो डिकम्पोजिशन टेम्परेचर कमी झालं. लक्षात आलं. म्हणजे बेरिलियम कार्बोनेट इथं काय दिस बेरिलियम कार्बोनेट शोज लोअर डिकम्पोजिशन टेम्परेचर बट at the another side barium carbonate shows higher decomposition temperature. ठीक आहे. So this is about the decomposition temperature of the different metallic carbonates and how we can study the decomposition temperature of different metallic carbonates with the help of the Fagen's rule. आता सगळं हे मी सांगितलं. आता क्वेश्चन राहिला व्हॉट इज द डिकम्पोजिशन टेम्परेचर. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट वन बरोबर आहे नाही. डिकम्पोजिशन टेम्परेचर म्हणजे नक्की काय आहे. डिकम्पोजिशन टेम्परेचर म्हणजे नक्की काय हो द टेम्परेचर ॲट विच एनी कंपाऊंड अंडरगोज डिकम्पोजिशन. आता डिकम्पोजिशन होणं म्हणजे काय हो तो कंपाऊंड काय होणे थोडक्यात त्याला आपण त्याचा नाश होणं म्हणतो असं. म्हणजे तो कंपाऊंड त्याच्यातले मॉलिक्युल किंवा जे काही बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स तुटणं आणि काही भाग त्याच्यातला इऑपरेट होणं बरोबर. काही भाग त्याच्यातला बर्न होणं आणि इऑपरेट होऊन जाणं त्याला आपण डिकम्पोजिशन असं म्हणतो. म्हणजे जस्ट लाईक इफ वी टेक द एक्झाम्पल ऑफ द डिकम्पोजिशन ऑफ वूड. लाकूड जर झालं तर काय होईल इट अंडरगोज डिकम्पोजिशन. some carbon part of this wood it will just go or it will evaporate तर ते evaporate होईल निघून जाईल
बरोबर, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, डिकम्पोजिशन टेम्परेचर. ओके, सो दिस इज अबाउट द ऍप्लिकेशन्स ऑफ द फॅजन्स रूल. आता बऱ्याच गोष्टी आहेत, खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत, बट आय थिंक दॅट आय हॅव गिवन सम रिप्रेझेंटेटिव्ह ऍप्लिकेशन्स. अँड सी, टू लर्न द ऍप्लिकेशन्स इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, कारण फॅजन्स रूल तुम्हाला अप्लाय करता आला पाहिजे. If we could apply the Fajans rule, then it will easy to learn the inorganic chemistry. Inorganic chemistry समजायला पण तुम्हाला सोपं जाईल, शिकायला पण सोपं जाईल. सो त्यामुळे तुम्हाला काय की अप्लाय करता आलं पाहिजे. ठीक आहे. So we'll go to the next point of this topic. It is second last point. There is one more point. It is still remain that will cover in the next lecture. उद्या आपण तो पॉइंट जो आहे तो कव्हर करूया. तर आजच्या लेक्चरला आपण काय करू की आयोनिक कॅरेक्टर इन द कोव्हॅलंट कंपाऊंड. It is one of the very important point of this topic. So that will discuss ionic character in the covalent compound. आतापर्यंत आपण काय बघितलं की कोव्हॅलंट कंपाऊंड किंवा आयोनिक कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर बघितलं. ठीक आहे. सो नाव वी विल लर्न आयोनिक कॅरेक्टर इन द कोव्हॅलंट कंपाऊंड. आता तुम्हाला माहिती आहे कोव्हॅलंट कंपाऊंड म्हणजे काय वगैरे सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये मी सांगणार नाही, पण जस्ट हायलाइट करेल. बिकॉज देयर इज वन मोर टॉपिक विच इज नेम्ड ॲज अ कोव्हॅलंट बॉन्डिंग. सो दॅट विल डिस्कस इन डिटेल लेटर ऑन. या टॉपिकच्या नंतरचा जो टॉपिक आहे जो आपण ऑफलाईन घेऊ कदाचित, कारण 15 तारखेपासून तुमचं कॉलेज सुरू होते. त्यामुळे ऑफलाईन आपण काय करतो की कोव्हॅलंट कंपाऊंड हा जो टॉपिक आहे तर तो तिथं आपण सुरू करूया. ठीक आहे. तर आयोनिक कॅरेक्टर इन कोव्हॅलंट कंपाऊंड असं टायटल आहे कन्सेप्ट. आयोनिक कॅरेक्टर इन द कोव्हॅलंट कंपाऊंड म्हणजे इफ वी हॅव अ नंबर ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड्स आणि मग त्या प्रत्येक कोव्हॅलंट कंपाऊंड मध्ये किती आयोनिक कॅरेक्टर आहे, हाऊ दिस कुड बी डिसाइड. तर ते आपण कसं डिसाइड करू शकतो, तर त्या संदर्भातला हा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. सो आय विल जस्ट स्टार्ट द डिस्कशन फ्रॉम सम इंट्रोडक्टरी पॉइंट. आणि त्याच्यामधला सगळ्यात पहिला पार्ट म्हणजे आपण हे बघू व्हॉट इज कोव्हॅलंट कंपाऊंड. आय थिंक दॅट यू मस्ट नो द डेफिनेशन ऑफ द कोव्हॅलंट कंपाऊंड. काय डेफिनेशन आहे तुम्हाला चांगलंच माहित असेल कोव्हॅलंट कंपाऊंडची. तर काय आहे की कोव्हॅलंट कंपाऊंड इट इज द कंपाऊंड विच आर हॅव्हिंग कोव्हॅलंट बॉन्ड. व्हेरी सिम्पल वन. तुम्ही असं म्हणणार की आता कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन काय सांगा. तर काय सिम्पली द बॉन्ड विच इज फॉर्मड बाय द अट्रॅक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम द इन्व्हॉल्व ऍटम्स. और जे काही ऍटम इन्व्हॉल्व झाले बॉन्डिंग तयार करायला, तर त्या प्रत्येकाकडून एक एक इलेक्ट्रॉन कमीत कमी शेअर होणं, एक एक इलेक्ट्रॉन शेअर होणं आणि मग बॉन्ड तयार होणं, किंवा बॉन्ड विच इज फॉर्मड बाय शेअरिंग अन इलेक्ट्रॉन फ्रॉम द ऍटम असं म्हणू शकतो. द बॉन्ड विच इज फॉर्मड बाय शेअरिंग अन इलेक्ट्रॉन फ्रॉम द ऍटम. प्रत्येक ऍटमकडून इलेक्ट्रॉन शेअर होतो आणि बॉन्ड तयार होतो, त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. ठीक आहे. And the compounds which are having such a covalent bonds are called as covalent compounds, are called as a covalent compound. And we also know that the covalent compound is basically indicated by dash or the hyphen. And just like we are just giving such a line to represent the covalent compound. Covalent compound represent करतो तुम्ही कशी जस्ट रेश मारताय, एक rigid line draw करताय, and this rigid line or this hyphen indicates that the covalent compound. See, I have just given here one covalent compound. AB is the covalent compound. Just consider it is a covalent compound. आणि मग it is indicated by the hyphen. इथं hyphen दाखवलेलं आहे बघा, म्हणजे इथं A असेल आणि इकडे B असेल. And in between these two atoms there is a hyphen, and this indicates that this is a covalent compound. ठीक आहे. So it is some introductory part. What is covalent compound? त्याविषयी माहिती बघितली. So what we have to discuss here? We have to discuss ionic character in the covalent compound. कोव्हॅलंट कंपाऊंड मध्ये आयोनिक कॅरेक्टर किती असतं किंवा काय त्याच्याविषयी जे काही जजमेंट्स आहेत तर ते आपण थोडं डिस्कस करतो. सो टू स्टडी द आयोनिक कॅरेक्टर इन द कोव्हॅलंट कंपाऊंड वी हॅव टू जस्ट कन्सिडर सम पार्ट. काही गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील. आता त्या काय कन्सिडर केलेत बघा. लेट अस कन्सिडर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ द ए. ए इज वन ऍटम विच इज इन्व्हॉल्व इन द कोव्हॅलंट कंपाऊंड. बघा कोव्हॅलंट कंपाऊंड मध्ये इन्व्हॉल्व असलेला एक ऍटम आहे ए, बरोबर. त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपण काय कन्सिडर केलं, XA. Let us consider electronegativity of the atom A is XA and the electronegativity of the atom B is XB. XA is the electronegativity of the atom A and the XB it is the electronegativity of the atom B. ठीक है. And on the basis of the electronegativity difference of these two atoms we can predict whether AB bond म्हणजे हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे, whether AB bond will be polar covalent bond or the non-polar covalent bond or the purely ionic bond. म्हणजे बघा मी काय सांगतो तुमच्या लक्षात येते का बघा.
बघा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे दोन ऍटम जे इन्व्हॉल्व आहेत ते बॉन्ड तयार होण्यामध्ये, आणि त्या दोन ऍटमचे जर आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर कन्सिडर केल्या आणि त्या दोन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर डिफरन्स बघितला, तर विथ द हेल्प ऑफ दिस डिफरन्स वी कॅन इझिली प्रेडिक्ट whether this bond is a polar covalent bond or the non-polar covalent bond or whether this bond is a purely ionic bond. म्हणजे तो बॉन्ड कोवॅलंट आहे का नॉन पोलर कोवॅलंट आहे का आयोनिक बॉन्ड आहे हे आपण इझिली सांगू शकतो. बरोबर, म्हणजे याच्यावरून आपल्याला हे कळतं की कुठल्या कंपाऊंड मध्ये किती आयोनिक कॅरेक्टर बेसिकली आहे. आता ते कसं बघूया आपण, हाऊ दिस कॅन बी पॉसिबल, हाऊ दिस कॅन बी पॉसिबल और हाऊ दिस कॅन बी स्टडीड. ओके, विल जस्ट टेक अ फर्स्ट स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट काय बघा, इफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन ऍटम ए अँड द ऍटम बी इज 0, म्हणजेच काय हो, XA मायनस XB इज 0. इफ XA मायनस XB इज 0, XA म्हणजे काय, इट इज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ द ऍटम A and XB is the electronegativity of the atom B. Now if XA minus XB it is equal to 0, म्हणजेच काय, ह्याचा अर्थ काय होतो, हे कधी होतं, when this will be equal to 0 when electronegativities of both atoms are same. दोन्ही ऍटमचे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर सेम असतील तर काय असणार, आपल्याला XA मायनस XB हा 0 मिळणार आहे. ठीक आहे, अशा पर्टिक्युलर कंपाऊंड मध्ये तो जो कंपाऊंड असतो तो बॉन्ड कसा असतो, तर कोवॅलंट नॉन पोलर बॉन्ड असतो. दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज अ कोवॅलंट नॉन पोलर बॉन्ड. म्हणजेच काय, थोडक्यात दिस कंपाऊंड इज प्युअरली आयोनिक इन नेचर. दिस कंपाऊंड इज प्युअरली आयोनिक इन नेचर. ठीक आहे का, बिकॉज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ द टू ॲटम्स विच आर इन्व्हॉल्व इन द बॉन्डिंग आर सेम. दोन्ही ॲटमचे जे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहेत, ज्या बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व झालेले ऍटम आहेत त्याच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशा आहेत, सेम आहेत. आणि त्याच्यामुळे जनरली काय आहे की दोघांमधला जो डिफरन्स आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तो 0 येतो. डिफरन्स ऑफ दीज टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज आर 0. म्हणजेच काय की बोथ ऍटम्स आर सिमिलर इन नेचर और बोथ ऍटम्स आर सेम. एकसारखे तर असतील, एकसारखे नेचरचे असतील किंवा दोन्ही ऍटम हे सेम असतील, तर इन सच अ कंडिशन this bond is a purely covalent bond and which is also called as a covalent non-polar bond or non-polar covalent bond. कसे म्हणू शकता तुम्ही, कोवॅलर non-polar म्हणा किंवा non-polar covalent bond म्हणा, both are same. मग अशा प्रकारचे कोवॅलंट कंपाऊंड कुठले, तर we know the hydrogen gas, we know the fluorine. So these are the atoms which are purely covalent in nature. Sorry, these are the compounds, not atoms. These are the compounds which are purely covalent in nature. This purely covalent nature चे कंपाऊंड आहेत, पूर्णपणे कोवॅलंट कॅरेक्टर ते दाखवतात. ठीक आहे, म्हणजे कधी होतं बघा हे, इफ द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स ऑफ दिस टू ॲटम्स आर 0, XA मायनस XB 0 यायला पाहिजे. अशा कंडिशन मध्ये तुमचा कंपाऊंड हा प्युअरली कोवॅलंट असतो, तो नॉन पोलर असतो. नॉन पोलर का, तर दोन्ही ऍटम सारखे आहेत, त्यामुळे पोलॅरिटी पोलरायझेशन व्हायचा प्रश्नच नाही, त्यामुळे तो कंपाऊंड हा नॉन पोलर असणार. ठीक आहे, सो नाउ इन अनदर केस इफ XA मायनस XB इज व्हेरी स्मॉल, म्हणजेच काय हो, द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन द ऍटम A and the atom B is very small. See, they are differ इन द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, पण तो जो डिफरन्स आहे तो एकदम कमी आहे, एकदम म्हणजे एकदम कमी आहे. म्हणजेच काय, द डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ दीज टू ॲटम्स इज व्हेरी स्मॉल. त्या दोघांचा डिफरन्स एकदम कमी आहे. आणि अशा कंडिशन मध्ये जो बॉन्ड असणार आहे, तर दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज पोलर कोवॅलंट बॉन्ड. दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज अ पोलर कोवॅलंट बॉन्ड. त्याला आपण पोलर कोवॅलंट बॉन्ड म्हणतो. म्हणजेच काय हो, दिस पर्टिक्युलर टाइप ऑफ द कंपाऊंड will have a small ionic character. अशा कंपाऊंड मध्ये अगदी थोडस आयोनिक कॅरेक्टर हे असतं. आणि म्हणून आपण हा बॉन्ड बेसिकली कसा रिप्रेझेंट करतो, ए वरती पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो आणि बी वरती पार्शियली निगेटिव्ह चार्ज दाखवतो. म्हणजे बघा हा कंपाऊंड इथं दाखवले बघा, ए पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज आणि मग बी पार्शियली निगेटिव्ह चार्ज. आता ए पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज का दाखवलाय हो, ए इज द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम and B is the electronegative atom comparatively. या दोघांमध्ये काय की B ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी थोडीशी ज्यादा आहे आणि A ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय की थोडीशी कमी आहे. आणि त्यामुळे काय होतं, B काय करतो,
ए वरचं इलेक्ट्रॉन डेन्सिटी जराशी ओढून घेतो आणि त्याच्यामुळे बी काय करतो, इट अक्वायर्स पार्शियली निगेटिव्ह चार्ज आणि ए इट अक्वायर्स पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज, कारण त्याने इलेक्ट्रॉन डेन्सिटी तिकडे सरकवली त्यामुळे तो थोडा डिफिशियंट झाला, जरासा डिफिशियंट झाला आणि त्यामुळे ए डेल्टा पॉझिटिव्ह दाखवते आणि बी डेल्टा निगेटिव्ह दाखवते. का तर एक कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ॲटम आहे, दुसरा जर असं जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेला ॲटम आहे. तर या कंडिशन मध्ये तो कंपाऊंड हा कोव्हॅलंट असतो, बट दिस कंपाऊंड कंटेन्स सम आयोनिक कॅरेक्टर. स्मॉल क्वांटिटी मध्ये त्याच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर असतं. कधी? इफ द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन ॲटम ए अँड ॲटम बी इज व्हेरी स्मॉल. जरा डिफरन्स असेल तर तुम्हाला हा प्रकार बघायला मिळतो. देन द नेक्स्ट वन इज इफ XA and XB, if XA minus XB is very small, सॉरी इथं चुकलेलं आहे बरं, हे थोडंसं करेक्शन करा, हे लार्ज म्हणायचं ऍक्च्युअली लार्ज, हे खोडलेलं आहे, इथं आहे बघा, इथं लिहिलेलं आहे व्हेरी लार्ज, इट इज अ टायपोग्राफिकल मिस्टेक. हा पार्ट आपण खोडूया. ठीक आहे. नाव जस्ट सी, इफ electronegativity difference between atom A and the atom B is very large, म्हणजेच काय, one atom is completely electropositive, another one is completely electronegative, then what will happen, this electropositive atom will just come close together to the electronegative atom and it will just drag the electron density. म्हणजेच काय हो, एक इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह ॲटम आहे, एक इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आहे, बरोबर, आणि त्याच्यामुळे काय की दोघांमधलं जे पोटेन्शियल आहे ते पूर्ण वेगवेगळं आहे. आणि मग थोडक्यात काय की याच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स हा खूप जास्त आहे. इफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन ॲटम ए अँड ॲटम बी इज व्हेरी लार्ज, देन इन सच अ कंडिशन दिस कंपाऊंड इज अ प्युअरली आयोनिक कंपाऊंड. दिस कंपाऊंड इज प्युअरली आयोनिक, कारण एक इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कंपाऊंड असतो, दुसरा इलेक्ट्रोनेगेटिव्ह कंपाऊंड असतो. इलेक्ट्रोनेगेटिव्ह कंपाऊंड कडे इलेक्ट्रॉन जास्त आहे, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कंपाऊंड हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस आहे, तो जवळ जर गेला इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस तर तो इलेक्ट्रॉन क्लाउड जो आहे, इलेक्ट्रॉन क्लाउड इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम वरचा, तर तो ओढून घेऊ शकतो. ठीक आहे. आणि मग असं झाल्यामुळे पोलरायझेशन होतं, अँड ड्यू टू सच अ पोलरायझेशन द कंपाऊंड बिकम्स आयोनिक इन नेचर. द कंपाऊंड बिकम्स आयोनिक इन नेचर. तो कंपाऊंड हा आयोनिक इन नेचरचा होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे जनरली काय की हा जो फरक आहे तर तो कंपाऊंड आयोनिक आहे. याच्यावर तुम्हाला वाटतं एक कन्क्लुजन निघते, जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स हा 0 असेल तर तो कंपाऊंड हा नॉन पोलर कोव्हॅलंट असतो. जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स हा कमी असेल, स्मॉल असेल, तर तो कंपाऊंड हा पोलर कोव्हॅलंट असतो, त्याच्यामध्ये स्मॉल आयोनिक कॅरेक्टर असतं. आणि जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स हा जास्त असेल तर तो कंपाऊंड हा पूर्ण काय असतो, आयोनिक कंपाऊंड असतो. ठीक आहे. सो दिस इज आवर फायनल कन्क्लुजन. So I think that last 4 minutes are remain. Within this last 4 minutes, we will cover one more concept, that is the dipole moment. तर एक कन्सेप्ट आपण कव्हर करूया. याच्यानंतर बॉन्ड मोमेंट हा एक कन्सेप्ट आहे, तो आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करूया. तर डायपोल मोमेंट मला वाटतं तुम्हाला त्याची डेफिनेशन माहिती आहे, मी काही फार याच्यावरती जास्त डिस्कस करणार नाही, पण याच्या सहाय्याने आपल्याला पुढचा एक कन्सेप्ट डिस्कस करायचा आहे, त्याच्यामुळे मी या कन्सेप्ट अगोदर घेतो. आता बघा, पाठीमागचा कन्सेप्ट इथं संपला. कुठला? काय असेल की आयोनिक कॅरेक्टर इन द कोव्हॅलंट कंपाऊंड, तर तो पॉईंट तिथं संपलेला आहे. आता मला डायपोल मोमेंट आणि बॉन्ड मोमेंट ह्या दोन टर्म डिस्कस करायचे. का? बिकॉज दिस टू टर्म्स आर नेसेसरी टू लर्न नेक्स्ट कन्सेप्ट. याच्यानंतरचा जो कन्सेप्ट येणार आहे तर तो कन्सेप्ट स्टडी करायला तुम्हाला त्या ज्या टर्म्स आहेत तर त्या टर्म लागते. तर डायपोल मोमेंटची डेफिनेशन आपण जनरली कशी करतोय, तर डायपोल मोमेंट इट इज द मॅथमॅटिकल प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ काय की इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन एंड्स ऑफ द डायपोल. म्हणजे काय प्रोडक्ट म्हणजे काय की याला मल्टिप्लिकेशन म्हणतो आपण. क्यू इज द इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज, इथं पण वर्ड डबल झाला बघा, मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज असं म्हणायचं बघा. म्हणजे हे बघा जस्ट सी, हा वर्ड आपल्याला खोडा, मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज असं म्हणायचं. ठीक आहे. हे पूर्ण खोडा, मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज म्हणायचं बघा. मॅथमॅटिकल प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन एंड्स ऑफ द डायपोल. डिस्टन्स बिटवीन एंड्स ऑफ द डायपोल म्हणजे दोन ॲटम आहेत, ॲटम ए आणि ॲटम बी. ठीक आहे. तर या दोन ॲटमवरचा जो चार्ज आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज, त्याचं प्रमाण गुणुले या दोन ॲटम मध्ये असणारं डिस्टन्स, याच्यावरून ऍक्च्युअली त्या कंपाऊंडची डायपोल मोमेंट काढतात. ए बी या कंपाऊंडची डायपोल मोमेंट काढायचं तर काय करावं लागेल, ए आणि बी वरचा इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज जो आहे त्याचं प्रमाण बघायला पाहिजे आणि त्या दोघांमधला डिस्टन्स बघायला पाहिजे. तर असं केलं तर आपण काय करू शकतो की त्याची डायपोल मोमेंट जी आहे
ती कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर बेसिकली डायपोल मोमेंट कशावरती डिपेंड आहे? इट इज डिपेंड ऑन दी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स ऑफ दी बॉन्डेड ॲटम. जेवढा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स असेल ए आणि बी मध्ये, तेवढी डायपोल मोमेंट काय असणार आहे? जास्त असणार आहे. जेवढा जास्त डिफरन्स असेल ए आणि बी मध्ये, तेवढी डायपोल मोमेंट काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजेच काय? ग्रेटर द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स, ग्रेटर द डायपोल मोमेंट. आणि डायपोल मोमेंट जर जास्त असेल तर ग्रेटर द मॅग्नेट्यूड ऑफ द आयनिक कॅरेक्टर. जेवढी जास्त डायपोल मोमेंट, तेवढा आयनिक कॅरेक्टरचं मॅग्नेट्यूड जे आहे ते जास्त असणार. मॅग्नेट्यूड म्हणजे काही अमाऊंट म्हणतो आपण त्याला, अमाऊंट किंवा प्रमाण. तर ते तेवढं काय असणार आहे? जास्त असणार आहे. ठीक आहे. सो इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस वन मोर टर्म, दॅट इज बॉन्ड मोमेंट. आणि त्याच्यानंतर मग हाऊ टू कॅल्क्युलेट द डायपोल मोमेंट, हाऊ टू कॅल्क्युलेट द बॉन्ड मोमेंट ऑफ द डिफरंट कंपाउंड्स, that we'll discuss in the next lecture. We have 1 minute, still 1 minute. If you have any question, any doubt, you may ask your question, or you may raise your question, so that we will discuss over that.